पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवालं हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वालं केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं पण 2, 2:30, 3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. काय झालं मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणलं आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. तुम्ही बोला दादा. किती तास केलेले ना त्याला? किती तास लागला नेमकं ॲम्ब्युलन्ससाठी तो किती तास थांबलेला? किती वाजता आलेले? आम्ही इथे 12 वाजता आलेले. 11:30-12 वाजता नाही भेटले. हां किती वाजेपर्यंत थांबलेला तू? मी आता 4 वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही, 3:30 पर्यंत. मी डॉक्टर संदीप पगार आहे. मी या ठिकाणी एक चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी दुपारी साधारण 1च्या सुमारास एक महिला सविता बिरारदार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती. त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहे डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारे एक सिम्पटम्स आहेत आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जो इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे आणि ते इंटेन्सिव्ह केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी सेंटरला जिकडे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. पेशंटच्या सोबत पेशंटचे 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा, ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना पण दिलेली होती की अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी ICUमध्ये भरती करणं आणि पुढे CT स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर तसं करत असताना त्यांचं जे ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे म्हणजे 108 जी ॲम्ब्युलन्स आहे ते 108ची ॲम्ब्युलन्स त्यांना त्या मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे मग आपल्या ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं की 108च्या ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी. पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर इन्क्वायरी करूच. तत्पुरतं फ्री ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे तीही अवेलेबल झाली नाही. जी अवेलेबल झाली त्यांचं असं म्हणणं होतं की एक रुग्ण आपण तिकडे नेत नाही. काय नेमकं प्रकार होता? ह्या कॉमेंटला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही कारण की आम्ही कार्यालयाने इन्क्वायरी करून मग त्या ठिकाणी पुढे आम्ही काहीतरी सविस्तर जे असेल ते त्यांचा जबाब घेऊन आम्ही त्याला आपण पुढे करूया.